ठीक. बॅटिंग का? अमर 11 या संघाने बॅटिंग स्वीकारलेली आहे, मात्र अविरल या संघाला फिल्डिंगचं आमंत्रित केलं आहे फिल्डिंगसाठी. मात्र फलंदाज म्हणजे बाबू इकडे बस ना दादा, मागे बस ना दादा, मागे बस ना, मागे बस ना. धावसंख्या झाली ती 2 धावा. जिंकण्यासाठी लक्ष आहे ते 87. बघूया पुढचा चेंडू. हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू. मिडलेगच्या दिशेने हा गेलेला चेंडू फील्ड होईपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्ण. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 धावा. एसीबी चकली गेंद. राइट हैंडेड गेंदबाज, राइट हैंडेड बैट्समैन. इस बार गुड लेंथ पे डाली हुई गेंद, गेंद हवा में और यहां पे पहले विकेट का पतंग. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. इसी बीच स्कोर वहीं पे रुका हुआ 1 विकेट के नुकसान पे. 3 रन डीजे. नए बल्लेबाज है संदीप, राइट हैंड गेंदबाज. अगली गेंद, बल्लेबाज तैयार. हल्के हाथों से खेलने का प्रयास. इसी बीच डॉट गेंद. स्कोर वहीं पे रुका हुआ. पहली ओवर जारी 3 रन. बहुत ही बढ़िया गेंदबाजी आज का ये टूर्नामेंट का पहला दिन. अगली गेंद फुल टॉस गेंद थी. खेलना चाहते थे कहीं पर, गेंद गई कहीं पर. 1 रन पूरा. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन. जीतने के लिए लक्ष्य है 87 रन. इसी बीच अगली गेंद पावर प्ले की पहली ओवर. शॉर्ट गेंद, गेंद को उठा के खेला हुआ और इसी बीच बहुत ही बढ़िया कैच. सुशांत चौगुले ऑन टू पवेलियन. दूसरे विकेट का पतंग होते हुए यहां पे स्कोर वहीं पे रुका हुआ अभी भी.
दरम्यान सुशांत चौगुले आठ षटका मागे. या दरम्यान एक डावखुरा गोलंदाज क्रीजवर. आजचा हा स्पर्धेचा दिवस. सरपंच चषक 2023. एक आखूड टप्प्याचा चेंडू, अनेक निर्धाव चेंडू. खेळण्याचा प्रयत्न होता तो पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु एक निर्धाव चेंडू. या दरम्यान सूरज यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गुड नेटवर टाकलेला हा चेंडू, एक निर्धाव चेंडू. फलंदाज काही चेंडू या ठिकाणी समजू शकत नाही. लगातार 2 चेंडू हे निर्धाव. या दरम्यान पुन्हा एकदा सूरज यांचा चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेने गोलंदाजी करताना हा गोलंदाज. एक सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. लगातार 3 चेंडू हे निर्धाव टाकले ते सूरज यांनी. एक सुरेख अशी गोलंदाजी. अचूक टप्प्याची गोलंदाज करतोय तो गोलंदाजी. या दरम्यान स्कोर थांबून अजूनही 4 धावा. पुढचा चेंडू सूरज यांचा. आता मात्र शॉर्ट चेंडू आणि त्याचा चांगला निरोप घेताना हा फलंदाज. चेंडू या ठिकाणी जातो तो सगळ्या दर्शकांमध्ये. 6 धावेसाठी डीजे. शांताबाई रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारी ती चक्रा, तुझा गणाकरा इकडून ती. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10. दुसरे षटक सुरू. मारा करतोय तो सूरज. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, हलकीशी अपील आणि पंच यांनी आउट करार दिला तो संदीप यांना. या ठिकाणी शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदर गेला वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. थँक्यू डीजे. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस. सरपंच चषक 2023. प्रथम पारितोषिक आहे ते 51,000. द्वितीय पारितोषिक आहे ते कृपया करून पॅम्पलेट या ठिकाणी रुपेश दोडी आणून द्यायचा आहे. या दरम्यान दुसरे षटक सुरू. धावसंख्या थांबून अजूनही 10. युट्यूब लाईव्ह आपण या ठिकाणी जे कोणी प्रेक्षक असतील ते मॅच बघू शकतायत, याची नोंद घ्यायची आहे. बघूया मारा करतोय तो गंजाड या संघाकडनं सूरज. स्ट्राईकवर नौका फलंदाज 6 हितेश वरखंडे. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू मध्ये झेल होण्याची शक्यता होती, परंतु व्याहंतराने वाचवले ते हितेश. ओव्हरची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आशा गडबडदार या षटकाची धावसंख्या झाली ती 3 गडी बाद. 11 धावा डीजे.
13 धावा. जिंकण्यासाठी लक्षात त्या 8 षटकामागे 87 धावेचं याचा पाठलाग करताना अजूनही तिसरे षटक सुरू. धावसंख्या झाली ती 13. 3 गडी बाद. बघूया पुढचा चेंडू सूरज यांचा हितेश यांना. आता मात्र पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता आणि हितेश हा बाद झालाय. चौथा गडी बाद होऊन तंबूमध्ये परतताना आशागड ब्रदर्स ह्या संघाचा फलंदाज हितेश वरखंडे. धावसंख्या झाले ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. डीजे 4 गडी बाद. धावसंख्या झाली ती 15. पापा स्ट्राईक वर. गोलंदाज आहे तो सूरज. आता मात्र चेंडू जाता येतो सर्व प्रेक्षकांमध्ये 6 धावा. पापा यांच्या बॅटून निघालेला हा पहिला षटकार. बापा यांनी जर लगातार 3 षटकार ठोकले तर सुमित रावत यांच्याकडनं 500 रुपयाचे तुम्हाला बक्षीस आलेलं आहे. पापा अजूनही 2 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील आणि 500 रुपये या ठिकाणी तुम्हाला बक्षीस आलेलं आहे. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू जात आहे तसं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. बॉक्स मध्ये आपण जमा करायचा आहे. सुमित रावत कुठे असतील आपण कमिटमेंट केले आणि आपलं बक्षीस या ठिकाणी जमा करायचं आहे. लाईव्ह या ठिकाणी युट्यूब मॅच अनेक प्रेक्षक बघतायत. कृपया करून इज्जतचा भाजीपाला करू नका. या दरम्यान हॅट्रिकचा चान्स. आता मात्र या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू. एक निर्धाव चेंडू आणि सुमित रावत आपले 500 रुपये या ठिकाणी बचावलेले त्याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली ती 27 धावा. बघूया चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष. आता मात्र स्ट्रेटच्या दिशेने हा खेळून काढलेला चेंडू. या दरम्यान 1 धावा आणि 1 धावेने धावसंख्या झाली ती 28. थोडासा महागडा षटक सूरज यांचं. स्ट्राईक वर येत आता मात्र हितेश वरखंडे. मारा करते ते सूरज. डावखुरा गोलंदाज. एक शॉर्ट चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण आणि त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूमध्ये. सॉरी जतीन. स्ट्राईक वर होते ते जतीन. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा. आता मात्र अजूनही 4 षटकामध्ये
धावसंख्या झाली ती 30 धावा. अजूनही 4 षटकामध्ये 57 धावेची गरज. 4 ओव्हर आणि 57 धावा प्रति ओव्हर मागे. अजूनही प्रत्येक षटकामागे 14 धावेची गरज. असे समीकरण. धावसंख्या झाली ती 4 षटकामागे 30 धावा. 4 गडी बाद. जिंकण्यासाठी लक्ष आहे ते 87 धावेचं. अजूनही 24 चेंडू आणि 57 धावेची गरज. असे समीकरण. बघूया 5वे षटक घेऊन आलाय तो सचिन. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक. खूपच सुंदरशी ही फिल्डिंगची रत्ना गंजाड्या संघाकडनं. परंतु स्ट्राईकवर आहे तो पापा. एक आक्रमक असा फलंदाज. आता मात्र चेंडू हवेमध्ये आणि चेंडू सर्व दर्शकामध्ये जातोय. या ठिकाणी या चेंडूवर अर्धा डझन रन हे फिक्स झालेले आहेत. डीजे थँक्यू डीजे. बघूया पुढचा चेंडू. स्ट्राईकवर आहेत ते पापा. एक आक्रमक असा फलंदाज. शॉर्ट चेंडू आणि पुन्हा एकदा तोच परिणाम. चेंडू जात तो 102 मीटरच्या षटका. कृपया करून जे कोणी कदरदान, मेहरबान आणि देणगीदार असतील त्यांनी प्रथम या ठिकाणी आपलं बक्षीस जमा करायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी कॉमेंट्स करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. बघूया हॅट्रिकचा चान्स. पुन्हा एकदा चेंडू जात येतो सरळ वाडीमध्ये. बघूया एक महागड्याचे षटक. एक आक्रमक असा फलंदाज क्रीजवर. पापा. बघूया पापा. पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने कट केलेला हा चेंडू. चेंडू जात आहे तो सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. डीजे होते सुमित राऊत यांच्याकडनं 500 रुपयाचं तुम्हाला बक्षीस आलेलं आहे. याची नोंद घ्यायची आहे पापा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि या दरम्यान फिल्डर बनतील ते प्रेक्षक. 6 धावा. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि एक झेल. या दरम्यान पापा हे 2 तंबू मध्ये परतताना
5 गडी बाद आणि धावसंख्या झाली ती 52. सॉरी 58 धावा. धावसंख्या झाली ती 58. आता मात्र 18 चेंडू आणि 29 धाव्याची गरज. 18 चेंडू आणि 29 धाव्याची गरज. एक रोमांचक असा सामना. आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि फर्स्ट राऊंडचा सामना आशागड प्रीमियर लीग सरपंच चषक. बघूया 6वे षटक घेऊन आला तो गोलंदाज गंजाडे संघाकडून. गोलंदाजाचे नाव नितीन. आणि आता मात्र स्ट्राईक वर राहतील ते जतीन. नॉन स्ट्राईक वर आहेत ते मॉन्टी. 6वे षटक घेऊन आला तो नितीन. राईट हँडेड गोलंदाज. एक शॉर्ट चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. याच दरम्यान एक धाव पूर्ण. या एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 59 धावा. बघूया आता मात्र स्ट्राईक वर राहतील ते मॉन्टी. गोलंदाज आहे तो नितीन. लांबसा रनअप. एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट चेंडू आणि त्याच दरम्यान एक निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी. वैयक्तिक पहिला आणि संघाचे 6वं षटक टाकतो तो हा गोलंदाज नितीन. बघूया मारा करतो तो नितीन. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि एकच धाव. या एक धावेने धावसंख्या थोडीशी पुढे सरसावताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 59 धावा. जतीन मोहिते जर एक षटकार मारेल तर भावेश पवार यांच्याकडे 201 रुपयाचं तुम्हाला बक्षीस आलेला आहे. या दरम्यान चेंडू हवेमध्ये. चेंडू जाता येतो फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा. षटक सुरू. जिंकण्यासाठी लक्ष आहे ते 87 धावेचं. या दरम्यान पुढचा चेंडू जतीन यांना. आता मात्र शॉर्ट चेंडू आणि त्याचा चांगला निरोप घेताना जतीन. चेंडू जाता तो सरळ सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकामध्ये. 6 षटकाच्या समाप्तीनंतर आशागड प्रदर्श या संघाची धावसंख्या झाली ती 5 गडी बाद 70 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 17 धाव्याची गरज. 12 चेंडू आणि 17 धावा असे समीकरण. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. सगळं शक्य आहे. परंतु गेंदवर बल्ले का संपर्क होणं बहुत ही जरुरी. या दरम्यान स्ट्राईकवर आहेत ते मॉन्टी. गोलंदाज आहे तो माहिती नाही. या दरम्यान प्लेसमेंट करून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला हा चेंडू होता. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. परंतु 22च्या रूपाने 1 धाव आणि या 2 धावेने धावसंख्या झाली ती 72. अजूनही 11 चेंडू आणि 15 धावेची गरज. 11 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एक डॉट चेंडू
कृपया करून या ठिकाणी पुढचा चेंडू आता मात्र उजव्या एसटीचा बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या इशारा वाईट एक अतिरिक्त धाव या अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 73 धावा अजूनही 10 चेंडू आणि 14 धावेची गरज 10 चेंडू आणि 14 धावा असे समीकरण एक शॉट चेंडू चेंडू हवेमध्ये आणि झेलबाद झालाय तो मोंटी खरोखरच स्वतःपासून खूपच नाराज असतील ते मोंटी एक शॉट चेंडू या दरम्यान एक गडी बाद धावसंख्या अजूनही थांबून आहे ती 73 धावा अजूनही 9 चेंडू आणि 14 धावेची गरज थोडस नाराज मॉन्टी आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस आशागड प्रीमियर लीग सरपंच चषक असं हे या स्पर्धेचं नाव फक्त आशागड पोलीस हद्दीमधले जी गावं आहेत त्या हद्दीमधलीच गावं या ठिकाणी खेळतील असा मंडळाचा नियम बघूया अजूनही 9 चेंडू आणि 14 धावेची गरज एक रोमांचक असा सामना एक प्रेक्षणीय आणि दर्शनीय असा सामना हलकीशी अपील या ठिकाणी बॉलर आणि विकेट किपर यांच्याकडनं परंतु पंचांनी नाकारले पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आता मात्र 8 चेंडू आणि 14 धावेची गरज प्रत्येक चेंडूवर समीकरण हे वेळोवेळी चेंज होत राहणार आहे बघूया पुढचा चेंडू नितेश यांचा आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळ काढलेला चेंडू त्या दरम्यान सुंदर असे क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये परंतु स्ट्रायकर फलंदाजांनी नकार दिलाय आणि या एक धावेने धावसंख्या झाली ती 74 धावा आता मात्र 7 चेंडू आणि 13 धावेची गरज बघूया गोलंदाज आहे तो नितीन स्ट्राईकवर आहे तो जतीन मात्र डाव्या एसटीचा बाहेर जाणारा चेंडू पंचसागर यांच्या इशारा वाईट एक अतिरिक्त धाव अजूनही 7 चेंडू आणि 12 धावेची गरज 7 गेंदों में 12 रनों की जरूरत इसी बीच अगली गेंद उठा के खेली हुई गेंद गेंद जा रही सीधे दर्शकों में फील्डर बनेंगे दर्शक इसी बीच आधा दर्जन रन और 6 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 81 द्वारा क्या शॉट लगाया दोस्त डीजे आणि जतीन या ठिकाणी बाद होऊन तो मूव मध्ये परतताना 7वा गडी मला वाटतं आशागड ब्रदर या संघात अजूनही 5 चेंडू आणि 6 धावेची गरज
रन जा रहे सीधे 6 रनों के लिए और इसी बीच आशागढ़ ब्रदर्स टीम अपने इंद्रेश यादव